कृष्णा नदी या पाण्यानं आणि इथल्या मातीनं महाराष्ट्राला खूप काही दिलं आहे. क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी, बालगंधर्व, पहिले ग्रामीण कथाकार म बा भोसले आणि कवी सुधांशू हे आणि यांच्यासारखी अनेक अनमोल रत्ने याच पाण्यातून निर्माण झाली. त्यांच्या गावांना भेटी देण्याचा हा अभिनव उपक्रम जावे त्यांच्या गावा. या साहित्यवारीची सुरुवात पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेपासून झाली. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या हस्ते या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. अतिशय आनंद होतो की पुढे पोचणे ही साहित्यवारी सुरू केलेली आहे आणि जावे त्यांच्या गावा या उपक्रमाच्या माध्यमातून साहित्यिकांनी केवळ चार भिंतीमध्ये बंदिस्त न राहता एकूण सगळं जग पाहावं, माणसं, भाषा, संस्कृती यांचं आकलन त्यांना व्हावं आणि त्यांचा अनुभव विश्व अधिक विस्तारावं या भूमिकेतून पुढे पोचणे हा जो एक उपक्रम सुरू केलेला आहे तो साहित्यिकांच्या जाणीवा विस्तारण्यासाठी निश्चितपणे उपयोगी पडेल असं मला वाटतं. या पहिल्या प्रवासासाठी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. क्रांतिसिंह नाना पाटील आणि पद्मभूषण नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या वाळवा या गावाच्या दिशेने साहित्यिकांचा प्रवास सुरू झाला. सर्वत्र हिरव्यागार झाडांनी भरलेल्या वाळवा गावातील हुतात्मा साखर कारखान्याच्या टुमदार गेस्ट हाऊसमध्ये साहित्यिकांच्या भोजनाची व विश्रांतीची सोय करण्यात आली. पद्मभूषण नागनाथ अण्णांचे जीवनकार्य व विचार याबद्दलची सविस्तर माहिती साहित्यिकांना देण्यात आली.
जावे त्यांच्या गावा या उपक्रमाअंतर्गत पुण्यामधील आणि महाराष्ट्राच्या विविध भागातील काही साहित्यिक आणि साहित्य रसिक आज या ठिकाणी वाळव्यामध्ये क्रांतीच्या भूमीमध्ये पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कार्याने आणि कर्तृत्वाने संपन्न झालेल्या या भूमीमध्ये तसेच हुतात्मा किसनहिर आणि हुतात्मा नानक सिंग यांच्या बलिदानानं पावन झालेल्या या भूमीमध्ये आज साहित्यिकांनी भेट दिली. नागनाथअण्णांचा स्वातंत्र्यपूर्व काळामधील संघर्ष, ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेला लढा, प्रतिसरकारची कामगिरी, त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये क्रांतिवीर नाना पाटलांच्या खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आयुष्यभर उभा केलेला संघर्ष, इथल्या श्रमिक कष्टकरी जनतेचं धरणग्रस्त असतील, दुष्काळग्रस्त असतील, दलित, आदिवासी, ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी केलेले लढे, त्या प्रचंड मोठ्या कामगिरीची नागनाथअण्णांच्या या साहित्यिकांनी माहिती घेतली. आणि हा जो उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत त्यांनी जे नागनाथअण्णांचं जीवन आणि कार्य समजून घेतलं ते नव्या पिढीपर्यंत साहित्यिकांच्या माध्यमातून पोचावं, त्याच्यामधून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी आणि भविष्य काळामध्ये इतिहासाचा मागोवा घेऊन भविष्याची वाटचाल करण्यासाठी नव्या पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरेल. आणि म्हणून या निमित्तानं मी या वाळव्याच्या क्रांतिभूमीमध्ये पुण्यामधून आलेल्या साहित्यिकांचं आणि त्यांच्या या स्तुत्य अशा उपक्रमाचं स्वागतच करतो आम्ही. स्मारकाचे दर्शन घेतल्यानंतर साहित्यवारी बालगंधर्वांच्या नागठाणे या गावात दाखल झाली. काही निवांत क्षण साहित्य आणि संस्कृती साहित्यिकांच्या सहवासामध्ये जावेत आणि यासाठी जे आपला वारसा आहे साहित्यिकांचा, जुन्या साहित्यिकांचा, कवींचा, लेखकांचा, तर त्यांच्या गावांना भेट द्यावी, स्मृती जागवाव्यात, परस्परांमध्ये संवाद व्हावा, भेटी व्हाव्यात आणि एकूणच आयुष्यामध्ये जे काही आपलं यापासून कुठेतरी आपण दूर जातो आहोत त्यामध्ये आपण पुन्हा त्याच्या जवळ येण्याचा एक प्रयत्न या दृष्टिकोनातून या उपक्रमाचं आयोजन आम्ही करण्याचं ठरवलं. पुणे मुंबईसारख्या लोकांमधून खेडोपाडी असणाऱ्या साहित्यिकांच्या भेटी, त्यांच्या साहित्यिकांच्या गावांना भेटी देण्याचा जसा उपक्रम आम्ही राबवणार आहोत तसाच खेडोपाडीतल्या लोकांना पुणे मुंबईमध्ये आणून त्यांनाही इथे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम या फाउंडेशनच्या माध्यमातून आणि साप्ताहिक पुणे पोस्टच्या माध्यमातून आम्ही सतत करत राहू. हे आहे बालगंधर्वांचे निवासस्थान. बालगंधर्वांनी ज्या ठिकाणी काही नाट्यप्रयोग केले ती ही वास्तू. या संपूर्ण प्रवासात स्थानिक कलावंतांच्या इतर कलांचाही आविष्कार बघायला मिळाला. कुठल्या ना कुठल्या गावात जाण्याचा आपल्याला प्रसंग नेहमीच येतो. विशेषतः टुरिस्ट म्हणून गेलो तर आपण प्रेक्षणीय स्थळं वगैरे पाहतो, सगळेच करतात. परंतु तिथली माणसं, तिथली कलावंत, तिथला एखादा चक्करछाप माणूस हे सुद्धा पाहण्यासारखं असतं.
हा माझा गेले कित्येक वर्षाचा अनुभव आहे. तर आपण उत्सुकता दुसऱ्यामध्ये दाखवली पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्या स्वभावामुळेच हा आपला प्रदीप किंवा सोनवणे सर वगैरे यांनी माझ्यापुढे कल्पना मांडली की एखाद्या गावात जाऊन तिथल्या लोकांना भेटूया, तिथल्या कलावंतांना भेटूया. तर मला वाटलं हे माझाच कार्यक्रम आहे, फक्त त्यांनी त्यांच्या टीममध्ये मला सामील केला, ह्याचा आनंद मोठा. बालगंधर्वांच्या गावात नव्या पिढीच्या स्थानिक कलाकारांनी सादर केलेला नाट्यप्रयोग बघायला मिळणे हा तर दुग्ध शर्करा योगच ठरला. त्यानंतर साहित्यवारी धनगाव मध्ये दाखल झाली. पहिले ग्रामीण कथाकार म. बा. भोसले यांची ही कर्मभूमी. तावदरवाडी असे मूळ नाव असलेल्या या गावातील सांस्कृतिक श्रीमंतीमुळे याला धनगाव असे नाव दिले असावे. ग्रामस्थांनी आपुलकीने केलेला पाहुणचार फारच आनंददायक होता. जी माणसं रंगमंचावरती किंवा त्यांच्या पुस्तकांमधनं जशी आपल्याला भेटतात तशी ती प्रत्यक्षात आहे का, आणि त्याची एकूणच ताळमेळ तो आहे की त्यांचं जगणं, त्यांचं अकृत्रिम वागणं आणि कृत्रिम जगामध्ये त्यांचं वावरणं याच्यामधली विसंगती किंवा संगती शोधणं हा माझा मोठा एक प्रवास करण्यामागचा हेतू होता, आणि तो 100% यशस्वी झालेला आहे. मंदिराच्या सभामंडपातच कथाकथन आणि काव्यवाचनाची मैफल रंगली. या मातीचे कडलोहाचे तृणपात्यांना खडगकळा कृष्णेच्या पाण्यातून अजूनी वाहत असेला वासगळा कृष्णेच्या पाण्यातून अजूनी वाहत असेला वासगळा. औदुंबर मधील कवी सुधांशू यांचे हे निवासस्थान. साहित्याचं हे एक तीर्थक्षेत्रच. जावे त्याच्या गावा या उपक्रमाबद्दल प्रदीपने जेव्हा मला प्रथम सांगितलं त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये एक माहितीपट काढावा एवढा एक विचार चमकून गेला. आणि खरं तर मी याच उद्देशाने या संपूर्ण उपक्रमामध्ये सामील झालो. पण ज्या वेळेला मी या इतर साहित्यिकांबरोबर राहिलो 2 दिवस, त्यांचा मला सहवास मिळाला, त्यावेळेला माझं जे अनुभव विश्व आहे ते अधिक समृद्ध झालं असं मला वाटते. जे साहित्यिक माझ्याबरोबर आता आलेले आहेत त्यांची आणि माझी तशी फार जुनी ओळख आहे, पण जो संवाद इतक्या वर्षांमध्ये झाला नाही तो संवाद या 1-2 दिवसामध्ये झाला. आणि मला वाटतं की माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची तीच गोष्ट आहे. कृष्णेच्या प्रवाहात रम्य संध्याकाळी नौका विहाराने या साहित्यवारीची सांगता झाली.
कृष्णा नदी वाहतेच आहे, संथपणे, निरपेक्षपणे. तिला या प्रवाहातून किती मौल्यवान रत्ने निर्माण झाली याची कल्पना देखील नसावी. असेच एक रत्न म्हणजे ग दी माडगुळकर. त्यांनीच लिहून ठेवले, संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही. या ओळींची सार्थकता साहित्यवारीच्या निमित्ताने स्पष्ट झाली. नदीचा प्रवाह अखंड चालूच राहणार, तसा साहित्याचाही. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असं करत करत ही अक्षरांची नाव पुढे जातच राहणार. माणसाचं माणूसपण, त्याचं सांस्कृतिक आणि साहित्यिक जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी.